नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश शिंगाडे पुन्हा एकदा आपल्या कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आजचा आपला विषय आहे तो म्हणजे अभ्यास नेमका कुठे करायचा। दिल्लीला जायचं, पुण्याला यायचं का निवांत घरी बसून आपलं वावरात अभ्यास करायचा। तर सगळ्यात महत्त्वाचे जे निकष आहेत त्या सगळ्या निकषांवर आपण हा प्रश्न किंवा हा निर्णय जो आहे तो पडताळून पाहणार आहोत। सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा निकष आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे पैशाचं काय। बऱ्याच विद्यार्थी मित्रांना प्रॉब्लेम असतो की दिल्लीला जायची इच्छा खूप आहे किंवा पुण्याला यायचं आहे अभ्यासाला, पण आर्थिक पाठबळ नाही आहे किंवा घरचे गरीब आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑलरेडी याच्यावर एक व्हिडिओ केलेला आहे, आर्थिक समस्या आणि त्यांचं समाधान, आणि त्याची लिंक आपण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा। आता सध्याची सिच्युएशन अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की बऱ्याचशा ज्या सरकारी संस्था आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला आर्थिक मदत मिळते आणि तुम्ही नक्कीच दिल्ली किंवा पुणे यासारख्या ठिकाणी जाऊन आपलं गायडन्स घेऊ शकता। तर हा जो प्रश्न आहे किंवा हा जो मुद्दा आहे आर्थिक पाठबळ, तर तो कुठेतरी आता कालबाह्य झालेला आहे। तर मित्रांनो, दुसरा आपला महत्त्वाचा निकष आहे तो म्हणजे क्वालिटी ऑफ गायडन्स किंवा ज्याला आपण म्हणतो मार्गदर्शनाची गुणवत्ता। याच्यामध्ये मित्रांनो सगळ्यात महत्त्वाच्या ज्या दिल्लीच्या इन्स्टिट्यूट आहेत, विजन किंवा वाजीराम, फोरम IAS यांसारख्या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांची गुणवत्ता नक्कीच खूप चांगली आहे। परंतु मागच्या 2 ते 3 वर्षांमध्ये डिजिटल रिव्होल्यूशनमुळे आपल्याला घर बसल्या हे सगळं मार्गदर्शन मिळू शकतं। त्याचप्रमाणे आपलं जे यूट्यूब असेल किंवा टेलिग्राम असेल यांवर वेगवेगळे रिसोर्सेस आहेत जे आपल्याला फ्रीमध्ये अवेलेबल आहेत। सो या ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्यांची जी फीज आहेत ते आपण बघितलं असेल की लाखोंच्या घरामध्ये असते। तर आपल्याला सेम कंटेंट किंवा सेम क्वालिटीचं नॉलेज आपल्याला यूट्यूब किंवा टेलिग्रामच्या माध्यमातून मोफत मिळू शकतं। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑब्व्हियसली या इन्स्टिट्यूट नक्कीच चांगले आहेत, परंतु त्यासाठी आपल्याला दिल्लीला जाण्याची गरज आता उरली नाही। पूर्वी नक्कीच ही गरज होती, आता मात्र आपण घर बसल्या निवांत वावरात बसून हे सगळे इन्स्टिट्यूटचे कोर्सेस करू शकतो। तर हा झाला दुसरा महत्त्वाचा निकष। तिसरा महत्त्वाचा निकष आहे मित्रांनो की प्रत्येक विद्यार्थ्याची जी स्वयंशिस्त किंवा डिसिप्लिन असते ती पूर्णपणे वेगवेगळी असते। कुठला विद्यार्थी असा असतो की तो निवांत शेतात बसून अभ्यास करू शकतो, मात्र काही विद्यार्थ्यांचं असं असतं की त्यांना ढिगभर पसारा लागतो पुस्तकांचा, आजूबाजूला एकदम शांतता लागते आणि यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टींची गरज असते। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण चूज करा की आपण नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये बसतो। जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही कुठेही बसून निवांत अभ्यास करू शकता तर काहीही गरज नाही आहे दिल्ली किंवा पुण्याला येण्याची। मात्र जर तुम्ही अशा कॅटेगरीमध्ये असाल की तुम्हाला एकदम पोषक वातावरण असल्याशिवाय अभ्यास होत नाही, आजूबाजूला 100 विद्यार्थी जेव्हा अभ्यास करताना दिसतात तेव्हाच मला ती किक बसते आणि किक बसल्यानंतरच माझा चांगला अभ्यास असतो, तर असं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर नक्कीच तुम्ही दिल्ली किंवा पुण्याला येण्याचा विचार करू शकता। हा झाला तिसरा महत्त्वाचा निकष। तर मित्रांनो, चौथा महत्त्वाचा निकष आहे की बरेचसे विद्यार्थी जे ग्रामीण भागातून येतात ते शेतकरी कुटुंबातून येतात आणि बऱ्याचदा असं होतं की घरचे कुटाणे तेवढे असतात किंवा आपल्या मागे लढतरीच भरपूर सारे असतात आणि त्यामुळे आपल्याला एकदम असा शांत वेळ किंवा फोकस अभ्यास करण्याचा होत नाही। तर यावर एक सोल्युशन असं सांगता येईल की यासाठी दिल्लीला किंवा पुण्याला जाण्याच्या ऐवजी तुमच्या जिल्ह्याचं किंवा तुमच्या आजूबाजूच्या गावामध्ये जर एखादी शांत लायब्ररी असेल तर तिथे तुम्ही जाऊन अभ्यास करू शकता, अपडाऊन करू शकता किंवा तिथे रूम घेऊन राहू शकता। याचा फायदा हा आहे मित्रांनो की तुम्ही जरी घरापासून थोडंसं लांब असला तरी तुम्ही जेव्हा तुम्हाला हवं असेल घरच्यांशी येऊन भेटू शकता किंवा बोलू शकता आणि हा जो होमसिकनेस आहे तो आपल्याला जाणवत नाही। हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे। सो असं जरुरी नाही आहे की तुम्हाला पुण्यालाच आलं पाहिजे किंवा दिल्लीलाच आलं पाहिजे। आता महाराष्ट्रातली बरीचशी अशी शहरं आहेत की जिथे हे स्पर्धा परीक्षांचं वातावरण पसरलेलं आहे। औरंगाबाद असेल, अमरावती, नागपूर यांसारख्या ठिकाणी सुद्धा तुम्ही नक्कीच जाऊ शकता। तुमच्या घरापासून शक्य तितक्या जवळ तुम्ही राहून अभ्यास करू शकता, म्हणजे अभ्यासाच्या वेळी अभ्यास करू शकता आणि इतर वेळी घरच्यांशी तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता। हा झाला चौथा महत्त्वाचा निकष। पाचवा महत्त्वाचा निकष आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही दिल्लीला जाण्याचा विचार करत असाल तर एका गोष्टीची नक्कीच काळजी घ्या। दिल्लीचं जे वातावरण आहे ते प्रचंड हॉरिबल आहे। उन्हाळ्यात एवढं ऊन असतं की अक्षरशः आपण होरपळून निघतो आणि हिवाळ्यात एवढी थंडी असते की आपल्याला बिछाण्यातून उठू वाटत नाही। तर या गोष्टीचा सुद्धा नक्कीच विचार करा। प्रदूषित हवा, दूषित अन्न पाणी यांसारख्या गोष्टींमुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे जे आजाराचे किंवा हेल्थ रिलेटेड बरेचसे इश्यू असतात आणि त्यामुळे अभ्यासाला गेलो आणि आजारी पडून मेलो अशीच विद्यार्थ्यांची गत होत असते। सो या गोष्टीचा कुठेतरी नक्कीच विचार करा। तुमची जर इम्युनिटी खूप स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही दिल्लीला जाताना 2 वेळा नक्कीच विचार करा। पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो की आपल्याला जेव्हा दिल्लीला जायचं असतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना असं होतं
की पहिल्यांदाच घरातून कधीतरी बाहेर पडलेले असतात आणि विशेषतः विद्यार्थिनींच्या बाबतीत असं होतं की खूपदा त्यांनी कधी फ्रीडम बघितलेलं नसतं आणि अचानक भरपूर फ्रीडम, एकदम आओ जाओ घर तुम्हारा, अशा प्रकारे दिल्लीचं वातावरण आहे. विशेषतः जे ओल्ड राजेंद्र नगर आहे जिथे बरेचसे UPSCचे विद्यार्थी असतात, तर तिथे आपल्याला एक गोष्ट जाणवते की बऱ्याचदा कुठल्याही प्रकारचं बंधन तुमच्यावर नसतं, ना तुमच्यावर लक्ष ठेवायला आईवडील असतात किंवा ना इतर कोणी असतं आणि त्याचा कुठेतरी गैरफायदा किंवा असं म्हणू शकतो की विद्यार्थी डायव्हर्ट होतात. बऱ्याचदा रात्रभर चालणाऱ्या पार्टीज किंवा नाईट आउट्स किंवा लिव्ह इन रिलेशन्स यासारख्या गोष्टी आपण अभ्यासासाठी दिल्लीत जातो, पण आपल्याच नकळत आपला पाय कधी घसरतो आणि आपण डिस्ट्रॅक्ट होऊन अभ्यास सोडून इतर गोष्टींच्या नादाला कधी लागतो हे आपल्यालाच कळत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, दिल्लीला जाण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींचा पूर्ण विचार करा आणि मगच निर्णय घ्या. जर मला विचारलं तर माझा सल्ला असा राहील विद्यार्थी मित्रांनो की सगळ्यात पहिल्यांदा पूर्वपरीक्षेचा जो अभ्यास आहे किंवा ज्याला आपण बेसिक अभ्यास म्हणतो तो नक्कीच आपण घरून किंवा आपलं जे गाव आहे त्याच्या आसपास राहून नक्कीच करू शकतो. मुख्य परीक्षेसाठी मात्र तुम्ही दिल्लीला किंवा पुण्याला यावं असं मी तुम्हाला सल्ला देईन. त्याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्या टेस्ट सिरीज असतात, ज्या मॉक टेस्ट ज्याला आपण म्हणतो, तर त्या आपल्याला दिल्ली किंवा पुणे यांसारख्या ठिकाणी येऊन जे इन्स्टिट्यूट आहे त्यांच्या टेस्ट सेंटरवर जाऊन जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष तो अनुभव घेता त्याचा नक्कीच आपल्याला जास्त फायदा होत असतो. त्यामुळे मुख्य परीक्षेचा जो पूर्वपरीक्षा ते मुख्य परीक्षा हा जो मधला काळ आहे त्यासाठी मात्र मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेन की 3 ते 4 महिन्यांसाठी आपण दिल्लीला जाऊ शकतो. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की आपल्याला जे होमसिकनेस असेल किंवा आर्थिक जे प्रश्न असतील ते फार जास्त काळ, आता 1 वर्ष दिल्लीत राहण्याचा खर्च आणि साधारण 3 महिने दिल्लीत राहण्याचा खर्च ऑब्व्हियसली खूप फरक पडतो. तर या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करा. मुख्य आणि इंटरव्ह्यू या 2 गोष्टींसाठी तुम्ही नक्कीच पुणे किंवा दिल्ली इथे येण्याचा निर्णय घेऊ शकता. पूर्वपरीक्षा किंवा तुमचा जो बेसिक अभ्यास आहे तो मात्र तुम्ही नक्कीच घरी राहून निवांत करू शकता. सो या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मगच विद्यार्थी मित्रांनो निर्णय घ्या. आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आणखी कुठल्या समस्या आहेत किंवा तुमचे जे प्रश्न आहेत ते कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.